त्यांनी मला म्हणले, डॉक्टर लहाने, डू यू नो हाऊ मेनी सर्जरी आय डिड इन माय लाईफ? 50 वर्षाच्या माझ्या सर्जिकल लाईफमध्ये मी किती सर्जरी केल्या तुम्हाला माहित आहे? मी काय त्यांना उत्तर दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं की मी 1750 सर्जरी केल्यात माझ्या 50 वर्षात. हा माणूस माझ्या एवढ्या प्रेमात पडला, तुम्हाला काय सांगावं. आणि हे प्रेम कधी तयार झालं? आमच्या सर्जरीमध्ये गोष्ट असते, बाप दाखव किंवा श्राद्ध कर. सर्जरीमध्ये रिझल्ट दाखवल्याशिवाय तुम्हाला कुणीही नमस्कार करत नाही. कुणीही, तुम्ही कितीही बोला, कितीही शेरोशायरी करा, कुणी कुत्र विचारत नाही. तुम्हाला सर्जरीमध्ये ऑपरेशनच्या अगोदर, ऑपरेशनच्या नंतर 100% रिझल्ट दाखवला पाहिजे. लोक तुम्हाला नमस्कार करतात. अमेरिकेचे लोक फक्त आपल्या रिझल्टला नमस्कार करतात, मला नाही. तुम्ही एकतर अमेरिकेत गेल्यानंतर त्या जो आता संदर्भ सांगितलाय त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला लेक्चर द्यायला वगैरे सांगितलं होतं? हो, ग्रेट. हा प्रसंग मी मुद्दाम खूप लंबी व्हायला म्हणून टाळत होतो. मी एक 6 दिवस त्यांच्याकडे राहिलो आणि प्रश्न विचारले. तुम्हाला सांगितलं की जोसेफ मेकार्थींना वाटलं या मुलाला काहीतरी चांगलं येते. डॉक्टर जोसेफ मेकार्थी दर शुक्रवारी एक लेक्चर घ्यायचे, दर शुक्रवारी संध्याकाळी. जोसेफ मेकार्थी म्हणजे एक शिस्तबद्ध माणूस. त्यांच्याकडनं मी खूप काय शिकलो. त्यांच्याकडनं पहिली गोष्ट शिकलो ते म्हणजे ते दररोज सकाळी 5:30ला वाढत यायचे. 5:30ला डॉट, काय कोट बूट सूट घालून, पण 6 वाजता घरी जायचे. 5:30ला वाढत 6 वाजता घरी जायचे. माझ्या मैत्री साहेब तेव्हा एक प्रश्न विचारला मी त्यांना की सर तुम्ही असं हे कसं मॅनेज करू शकता? त्यांनी मला उत्तर दिलं, तुम्ही सगळेजण ते पाळा, सगळेजण पाळा. ते म्हणाले सकाळच्या वेळेत, इंग्लिशमध्ये म्हणाले, पण आता इंग्लिश मी काही सांगत नाही, सगळं मराठी सांगतो. सकाळच्या वेळेत लेकरांना आणि बायकोला तुमची घरी गरज नसते, म्हणून तुम्ही सकाळी लवकर काम करत जा, लवकर कामाला सुरू करत जा. काम भरपूर होऊन जातं. पण खूप भावनिक बोलता बोलले, पण संध्याकाळी ना लेकरांना आणि मुलांना आणि बायकोला, आई वडिलांना, सगळ्यांना तुमची घरी गरज असते, संध्याकाळी लवकर घरी जात जा. हे तुम्ही सगळेजण करा. हे मी त्यांच्याकडनं शिकलो. तुम्हाला माहिती आहे का की मी त्या दिवशी शेड्यूल बदलला माझा. मी आज दररोज 5:30 वाजता डॉट राऊंड घेणे, वॉक करून येणे, 7 वाजता ऑपरेशनला सुरू करणे, हा शेड्यूल मी तुम्हाला पुन्हा सांगणार आहे. आणि 6 वाजता मी माझ्या घरात असतो, दररोज असतो म्हणजे असतोच. तर हे जोसेफ मेकार्थी मला म्हणाले, डॉक्टर लहाने येत्या शुक्रवारचं माझं लेक्चर आहे. मी म्हणलं हो सर आहे ना, आय एम इगर टू लिसन दॅट लेक्चर. मला ते ऐकायचं तुमचं लेक्चर. नो, आय विश, आय वॉन्ट दॅट लेक्चर शुड बी डिलिव्हर्ड बाय यू. मला असा इतका मोठा शॉक होता की ते लेक्चर तुम्ही डिलिव्हर करा, ते लेक्चर तुम्ही द्या. डॉक्टर जोसेफ मेकार्थींचं लेक्चर मी द्यायचं, विचार करा सगळेजण तुम्ही. मला घाम 3 AC लावलेला असताना मला घाम आला. कळणं आपण लेक्चर द्यायचंय. मी म्हणलं सर टॉपिक ऑफ युअर चॉईस. आणि युअर चॉईस मला जरा बरं वाटलं. मी रूमवरती गेलो, रात्रभर 1 मिनिट झोपलो नाही, 1 मिनिट झोपलो नाही. लेक्चर तयार केलं, 5:30ला गेलो, सगळ्यांचा राऊंड झाला. 7 वाजता लेक्चरला सगळेजण बसले. जोसेफ मेकार्थी सगळ्याच पुढच्या बेसवर बसले. मी डिलिव्हर केलं लेक्चर. आणि तुम्हाला सांगू का, डॉक्टर जोसेफ मेकार्थी असे आमच्या अण्णांसारखे उठून आले. हळूहळू माझ्या खांद्यावर हात टाकला. अँड दी बेस्ट. मला काय म्हणायचं आहे की असं काहीच नाही की फक्त लातूरमध्ये राहिलो म्हणून आपण लहान राहतो. नाही, फक्त ना सरळ काहीही आडपडदा न ठेवता आयुष्यामध्ये फक्त एक गोष्ट तुम्ही माझ्याकडनं शिका, बाकी शिका न शिका. एकही आडपडदा आणि स्वार्थ मनात न ठेवता कामं करा. बघा तुम्हाला प्रत्येक कामात यश नाही, असं मला विठ्ठलाने म्हणू नका. डॉक्टर साहेब, तुम्ही आता जे काही यश मिळवलंय, हे यशामध्ये तुमची जी प्रकृती आहे ना, ही तर अशी म्हणजे मूर्ती लहानच आहे. पण इतकं फिट तुम्ही कसं ठेवता स्वतःला की 8-8, 10-10 ऑपरेशन करता? नेमकं काय करता हो? याचं क्रेडिट जातं माझ्या बायकोला. पण तुम्हाला सांगू का, मी जरी तुम्हाला असा फिट दिसत असलो तरी माझी पण कंबर दुखते, खरं सांगतो. पण फिट कसा ठेवतो हे सगळेजण तुम्हाला सांगतो. आम्ही रात्री फक्त मी तुम्हाला शेड्यूल सांगतो, सगळेजण असंच करा असं नाही, पण करण्याचा प्रयत्न करा. आम्ही 5:15 ते 5:30ला उठतो. ओके, मी हॉस्पिटलचा राऊंड घेतो फोनवरती. 5:30 ते 5:45 वाजता माझी बायको, जेव्हा माझ्या मुला शाळा नाही तो, आम्ही फिरायला जातो. 5.5 किलोमीटर आम्ही दररोज 49 मिनिटांमध्ये फिरतो. दररोज फिरा, सगळेजण फिरा, स्वतःला तंदुरुस्त ठेवा, डॉक्टरकडे जायची गरज पडू देऊ नका. मी 6:30 वाजता 6:45 वाजता मी परत येतो. आता मी नवीन बांधकामावर जात असतो, पण अदरवाईज घरी जाणे, ठरलेले काही ड्रायफ्रुट्स खातो आम्ही, ते पण सांगतो. 5 आलमंड भिजवलेले, 2 अक्रोड आणि 1 आवळा, एवढं मी सकाळी खातो. आणि ऑपरेशन थिएटरमध्ये जातो. ऑपरेशन थिएटर सुरू होतं 7 वाजता.
कधी 7:45, कधी 6:30, डिपेंडिंग अपॉन सर्जरी, आणि संपत 10:30, 11:15 वाजता. 11:15 वाजता मी राऊंडला सुरू करतो. 11:15 वाजता मी घरात जातो, कधी 11:30 होता. 11:15, 11:30 वाजता मी जेवण करतो मस्तपैकी टेबलवरती बसून, अंघोळ दाढी करून 12:15 वाजता, कधी कधी 12:30 वाजता मी ओपडीत जातो. 12:15, 12:30 वाजता सुरू झाली ओपीडी, 3, 3:15, 3:30 संपते. 3:30 वाजता माझा दुसरा अनास्थेटिस्ट माझा दुपारच्या ऑपरेशनचा पेशंट तयार करून ठेवला असतो. मला 1 सेकंद मध्ये वेळ मिळत नाही. मला सरळ कपडे बदलून मी ऑपरेशन थिएटरमध्ये घुसतो. 3, 3:15, 3:30 सुरू केलेलं ऑपरेशन मी काही करून 6, 6:15, 6:30 संपवतो, आणि 6, 6:15, 6:30 पर्यंत मी घरात जातो. घरामध्ये मात्र मस्तपैकी बसून, घरामध्ये मस्त बसून जमिनीवर, मायांना असतील तर मायांना, माझी पुतणी, पुतण्या, माझा मुलगा, आम्ही सगळेजण मस्त जमिनीवर बसून जेवण करतो. मला तुम्हाला यातून एक पॉईंट सांगायचा आहे. जेवण झाल्यानंतर आमची लेकरं अभ्यासाला जातात, पण दररोज मायांना, मी, कल्पना माझ्या बायकोचं नाव, मस्तपैकी अर्धा तास तरी गप्पा मारतो. गेल्या 13 वर्षाला मी गप्पा मारतो, पण आमचे विषय संपलेच नाहीत. कधी कधी आम्ही हळूहळू, मी आणि माझी बायको मिळून माईच्या अण्णाची भांडण लावून देतो. अण्णा असे म्हणले तुम्हाला, माया अशा म्हणले तुम्हाला, आणि हे लुटूपुटूचे भांडणं आम्ही मस्त एन्जॉय करतो. मित्र हो, मला तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे. स्वर्गाचं वर्णन केलं जातं, स्वर्गाचं वर्णन केलं जातं. वर्णन तुम्हाला माहित आहे, स्वर्गाचं वर्णन केलं जातं. किती लोकांनी स्वर्ग बघून आले त्यांनी हात वर करा. स्वर्ग बघून आलेल्यांची संख्या मला बघायची, हात वर करा. कुणी स्वर्ग बघून कुणी आलेलं नाही आहे, बरोबर. पण स्वर्गाचं वर्णन असं केलं जातं. स्वर्ग, काही पेशंट मला म्हणत असतात, लाणे साहेब स्वर्ग बघून परत आलो बघा. पण तुम्हाला सांगू, स्वर्गाचं वर्णन असं केलं जातं. मित्र हो, हे मात्र तुम्ही खूप बारकाईने ऐका, लिहून ठेवा तुमच्या हृदयावर आतल्या कप्प्यातल्या. स्वर्ग हे वर्णन केलं जातं की स्वर्गामध्ये फक्त चांगल्या आणि चांगल्याच घटना घडतात, चांगले आणि चांगलीच माणसं असतात. एकही माणूस स्वार्थी नसतो, कुणी चोऱ्या करत नाही, कुणी खोटं बोलत नाही. फक्त चांगलं आणि चांगलं असताना स्वर्ग असं म्हणायचं. म्हणून असं म्हणतात की चांगले पुण्याचं काम करा, तुम्हाला स्वर्गात पाठवलं जाईल, म्हणजे तुमचं चांगलं होईल, बरोबर आहे. हे म्हणतात. मी देवाला मानणार आहे, माझं नाव विठ्ठल आहे, पण तुम्हाला सांगतो स्वर्ग असतो आणि नसतो याच्या मला वादत नाही पडायचं. पण तुम्हाला हे मला सांगायचंय की हा स्वर्ग किती खरा किती खोटा कुणाला माहित आहे, पण आपल्या घरात मात्र स्वर्ग तयार करता येतो, हे सत्य आहे. आज जेवढे आले, जे उभा टाकले, जे बसले, ज्यांना जागा आहे जागा नाही, त्यांनी सगळ्यांनी ठरवा की घरात स्वर्ग बनवता येतो. आणि तो कसा बनवायचा हे तुम्हाला मी एका वाक्यात सांगतो, माय बापच्या सोबत स्वर्ग बनवता येतो, नाही तर स्वर्ग बनत नाही म्हणत. तुम्हाला सांगू का की माझी बायको माझ्या माईची सगळ्यात सख्खी मैत्रीण आहे. त्यांच्या दोघांच्या मैत्रीवर सगळ्यात जास्त जाणारा मी एकमेव माणूस आहे. माझ्या माईला मी हा प्रश्न विचारतो, तू मला जन्म दिलीस का माय? माझी माय कधी कधी माझ्या गावाकडनं येत असते ना, माझ्या घरात आम्ही 3, म्हणजे मी, माझी बायको, माझं पोरग आणि बाकीचे लेकरं, तुम्हाला सांगितले आम्ही तिघांना जरा वेगवेगळं खायला लागतं. प्रेम कसं असतं, किती लहान गोष्टीत ठरतं ते. मला बिना तेलाची किंवा कमी तेलाची भाकरी, भाजी आणि बिना तेलाचे फुलके असं मी खात असतो. माझी बायको कोंड्याचा मांडा खाणारी बायको आहे. जरा ती काय माहित नाही, ती जरा प्राचीन संस्कृतीची बायको आहे. काही असं तिला खायला आवडतं, जे जुनं लोक करायचे ते. आणि माझ्या मुलाला बटाट्याची भाजी आणि तेल लावलेली पोळी लागते. हे 3 लोक घरामध्ये. माझी माय येताना धोत्रामध्ये, धोतर माहिती मला, माझ्या अण्णा धोतर घालतात, तर धोत्राचे चिंध्या म्हणजे धोत्राचे तुकडे केलेले असतात जुन्या, त्याच्यामध्ये बांधून घेऊन येत असते. हे कल्पनाचं, हे विठ्ठलचं, हे प्रसादचं, आणि आम्ही ते बसून खात असतो. त्यातली जी मजा आहे ना मुलांना, तुम्हाला सगळ्यांना शपथ सांगतो, कधीतरी वेळ मिळाला ना तुम्ही असं करा. कधीतरी वेळ मिळाला ना, प्रत्येक माणसाने आपल्या माईच्या मांडीवर झोपावं. जेव्हा वेळ मिळाला तेव्हा 10 मिनिटं तुम्ही झोपा. तुमच्यामध्ये जर चांगले संस्कार नाही आले ना, तर विठ्ठल लहाने म्हणू नका मला, विठ्ठल लहाने. दररोज कमीत कमी तुमच्या आईवडिलासोबत तुम्ही राहत असाल ना, 5 ते 10 मिनिटं माईवरच्या मांडीवर झोपायचं. मी हा अनुभव घेऊन तुम्हाला सांगतोय. एवढे ऑपरेशन केलेला हा 12 तास काम करणारा माणूस जेव्हा त्याच्या मांडीवर मी 10 मिनिटं झोपतो, मला वाटतं की पुढचे 12 तास मी ऑपरेशन करू शकतो. आमच्या घरामध्ये भांडणच होत नाहीत. आमच्या घरात टीव्हीच नाही, म्हणजे आहे पण ते लावला जात नाही. तुमच्या घरात पण टीव्ही लावू नका. तुम्हाला ऐकायचं ना माझं, तुम्हाला माझ्यासारखं व्हायचंय ना, हे करा. आमच्या घरामध्ये फक्त शनिवारी संध्याकाळी टीव्ही सुरू होतो 2 तास, आणि रविवारी 2 तास टीव्ही सुरू होतो. तोही माझ्या मुलासाठी, तेही माझ्या बायकोच्या परमिशननं. तो माझा मुलगा माझ्या बायकोला विचारतो की मम्मी टीव्ही लावू का, आणि तिने जर लावून म्हणली तो अजिबात लावत नाही. एकदा पण त्यानं लावला नाही, एकदा पण. ओके, हे संस्कार कुठून येतात हो? हे संस्कार कुठून येतात? माझी बायको माझ्या माईच्या बापाच्या पायाशी साष्टांग नमस्कार घालत असते दररोज.
माझ्या मुलाला कधीच मी म्हणलो नाही माईच्या बापाच्या पाया पडतो, दररोज पाया पडल्याशिवाय कुठंच बाहेर जात नाही. मला काय म्हणायचंय, तुम्हाला जर तुमच्या लेकरांना संस्कार लावायचे तर आपण संस्कार पुरूप व्हा, आपल्यावर संस्कार करून घ्या, आपले मुलं आपोआप संस्कारक्षम होतात, याच्यात काही डाऊट नाही. हे वातावरण आमच्या घरामध्ये, मी असं म्हणालो काल बोलता बोलता, प्रत्येक माणूस, मी जेव्हा 5:30 पावणे 6ला घरात जाणार असतो तेव्हा प्रत्येकजण वाट बघत असतो. माझी बायको वाट बघत असते, माझा नवरा येणार आहे, प्रसाद वाट बघत असतो, पप्पा येत आहेत, मायांना वाट बघत, माझं लेकरू येणार आहे, माझा पुतण्या वाट बघत काका येणार आहेत घरामध्ये. आणि प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर इतका प्रसन्नता असते की असं वाटायला लागतं की मी स्वर्गात आलो. तर हे स्वर्गात प्रत्येकाला येता यावं असं वातावरण आपल्या घरात तयार करा, त्याच्यात जगा. मला माहित नाही मी अमेरिकेला गेलो, किती मोठा प्लास्टिक सर्जन झालो, काय लोकांना शिकवलं, काय लोकांकडनं शिकलो, किती गोष्टी मला करता आल्या, किती मला करता नाही आल्या. बघा, मी प्लास्टिक सर्जरी झालो होतो, मोठी डिग्री माझ्या हातात होती, भलेही मी लातूरमध्ये आलो असतो नसतो, हॉस्पिटल टाकलं असतं नसतं, कुठेही नोकरी जरी केली असती ना, निश्चित मायांना लेकरं बाळ एवढे मला आरामात पैसे, अगदी आयुष्य आरामात राहण्याकडे कुणीही दिले असते, कुणी गव्हर्नमेंटने पण दिले असते. त्याच्यामुळे ना मला जे आत्ताचं माझ्या विषयातलं जे यश मिळालं त्या यशामध्ये खूप भावरून मी नाही गेलो. पण मला जर तुम्ही विचारलं ना की तुमच्या आयुष्यात तुम्ही काय कमवलं, तर मी माझ्या घराचा स्वर्ग करू शकलो, हे कमवलं. मला सगळ्यात मोठा आनंद, सगळ्यात मोठं जे काही माझ्या आयुष्यातलं उंच काय काढता आलं, माया, अण्णा, कल्पना, प्रसाद, माझे भाऊ, नातेवाईक मस्त प्रेमात असतात, मी घरात एकदम प्रेमात असतो. हे सगळ्यात मोठं सुख प्रत्येकाच्या वाटायला यावं. कुणाला बीपी होत नाही, कुणाला डायबिटीस होत नाही, कुणाला टेन्शन येत नाही, कुणाचीच प्रकृती खराब होत नाही, प्रत्येकाची प्रकृती चांगली राहते. अण्णांचं वय 89 वर्ष, माईचं वय 78 वर्ष. हे सगळ्यांचे वय आमच्या वयावर आम्ही काढले. कुणाची जन्मतारीख माहित नाही, माझी बी खरी जन्मतारीख मला माहित नाही. ओके, तर हे एवढं वर्ष वय असताना कुणालाच एकही गोळी लागत नाही आणि दोघंही ते माझ्याहून जास्त तरुण आहेत आजही. हे शक्य होतं. माय बापावर प्रेम करा, तुमच्यावर तुमचे लेकरं प्रेम करतील, तुमचे लेकरं प्रेम करायला लागले, ही श्रंखला तयार होईल आणि प्रेमाच्या वातावरणामध्ये लेकरांची बुद्धी दुसरीकडे वापरली जाणार नाही आणि ते प्रत्येक लेकरं हुशार होईल. हे मात्र करा. हे यश मला मिळवता आलं, तुम्ही सगळेजण मिळवा, एवढा मात्र माझा स्वार्थ आहे, दुसरा काही स्वार्थ माझा नाही आहे. डॉक्टर साहेब, आतापर्यंत जी सगळी उत्तरं तुम्ही दिली ती प्रश्न छोटा आणि उत्तर मोठं असं स्वरूप होतं. करेक्ट. आता उत्तर तुम्हाला एका शब्दात, एका वाक्यात अशी द्यायची, त्याचे काही प्रश्न आहेत. बापरे, माझी परीक्षा. तुमचा आवडता चित्रपट? बागबान. तुमचा आवडता नट? अमिताभ बच्चन. तुमची आवडती नटी? कुणी आवडत नाही. तुमचा आवडता लेखक? प्रज्ञा यात्रे. तुमचं आवडतं पुस्तक? आणि 2 हात. तुमची आवडती कविता? आई. अतिशय छान उत्तर दिली. शेवटचा प्रश्न रामानुजी विचारणार आहे. एका ओळीमध्ये तर उत्तर देता येणं शक्य नाही. डॉक्टर, तुमची आम्ही कितीही वेळ मुलाखत घेतली तर ती मुलाखत संपणार नाही. परंतु तुम्ही दिलेले जे सूत्र आहेत ते सूत्र जर जीवनामध्ये अंमलात आणायचं जर ठरवलं तर स्वर्ग प्रत्येकाला आपापल्या घरामध्ये उभा करता येऊ शकतो, एवढी प्रेरणा मात्र नक्की मिळेल. त्यामुळे या भारावलेल्या अवस्थेमध्ये आता शेवटचं वेळेचं बंधन आहे, म्हणून एक छोटासा शेवटचा प्रश्न, आणि हा प्रश्न समोर बसलेल्या आई वडिलांच्यासाठी नाही, हा प्रश्न आमच्या तरुणांच्यासाठी. प्रसाद आणि त्याच्या पुढची जी पिढी आहे, डॉक्टरांचं आयुष्य तुम्ही ऐकलं तरी तुम्ही भारावून गेलेला आहात. आपल्यापैकी अनेक जण तशा पद्धतीचं आयुष्य तुम्ही जगत असाल, परंतु आपण जे जगतो त्याहीपेक्षा आपल्याला जे जसं जगायचं आहे ते कसं जगावं ह्याचं एक मूर्तिमंत प्रतीक विठ्ठल लहानेच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळत आहे. काल आळंदीहून पांडुरंग विठ्ठलाकडे जाणाऱ्या एक वारकऱ्यांची दिंडी सुरू झाली. ही तरुणांची दिंडी ह्या विठ्ठलाला ऐकण्यासाठी आलेली आहे. आणि म्हणून मला एवढंच विचारायचं आहे की डॉक्टर, तुम्ही जे भोगलं ते यांच्या नशिबाला येऊ नये, पण जे तुम्ही मिळवलं त्याच्यापेक्षा अधिक यांनी कसं मिळवावं यासाठी आपल्याला काय करावं असं वाटतं तेवढं सांगा, आपण थांबूया. अंड्याची गोष्ट सांगतो बरोबर. अंड्याची गोष्ट बऱ्याच जणांनी ऐकली असेल तरी पण सांगतो. आजकाल एक प्रत्येक माणूस असा म्हणतो आणि प्रत्येक माणसाला असं वाटतं कमी कष्ट करावे आणि भरभरून मिळावं, कमी अभ्यास करावा आणि भरपूर मार्क मिळावे,
कमी अभ्यास करावा आणि भरपूर मार्क मिळावे, किंवा काहीच अभ्यास करू नये आणि देवाने आपोआप घास घालावा. काही न कष्ट करता बरंच काही मिळावं. आजकाल अशी एक प्रवृत्ती तयार झाली आहे. या प्रवृत्तीला मात्र माझं खंडन आहे. मला ती आवडत नाहीये. तुम्हाला त्याचं कारण सांगतो. कष्टाने जे मिळतं ना त्याची मजा कुछ और असते यार. मी इतका बोलतोय. कष्टाने मिळाल्यानंतर प्रत्येक गोष्ट मजा करण्यामध्ये, सायकलची मोटरसायकल, मोटरसायकलची कार, कारची मोठी कार घेण्यामधला जो मजा आहे ना, या मार्गाने जाण्यामध्ये प्रचंड चांगली मजा आहे. मी सांगतो तुम्हाला अंड्याची गोष्ट. कोंबडीचं पिल्लू त्या अंड्यातून कसं बाहेर निघते किती लोकांना माहिती आहे? हात वर करा. मी जरा शेतकऱ्याचं पोरगं, धन्यवाद. आम्हाला ना शेतामध्ये अंड्यावर कोंबडी बसवणे, त्या अंड्याला त्याला घोळा लावणे, किती लोकांना माहिती आहे? नसेल तरी ऐका माझं. ते घोळल्यानंतर ते अंडे बाहेर येतात, ते अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. शेळ्या, मेंढ्या, जनावरं हे जरा प्रकार जास्त कळायचे, म्हणून तुम्हाला त्या अंड्याची गोष्ट सांगतो. ती गोष्ट मात्र तुमच्या ठोक्यामध्ये ठेवा. आणि ती गोष्ट अशी आहे, ते पिल्लू जेव्हा बाहेर येतं तेव्हा त्याला आतून ते चोचा मारतं. कशासाठी माहिती आहे? ते कव्हर, ते आवरण फोडण्यासाठी. किती चोचा मारतं माहिती तुम्हाला? किती चोचा मारतं माहिती आहे? सकाळी जर चोचा मारायला सुरू केला सकाळी, तर संध्याकाळपर्यंत कधी कधी 12 तास, कधी कधी 24 तास, कधी कधी 48 तास ठोक्या मारल्यानंतर फक्त त्या अंड्याचं वरचं कव्हर फुटतं आणि ते पिल्लू बाहेर येतं. आजकालचा एक आळशी माणूस हा अशी मुद्दा म्हटलं कारण आजकाल खूप चांगली माणसं आहेत. मला जेवढी माणसं सापडली सगळी चांगलीच आहेत, समोर बसली तर अति चांगली माणसं आहेत. पण आजकालचा एक आळशी माणूस हे बघतो की फक्त ह्या पिल्लाला ह्या अंड्याच्या कव्हर तोडून बाहेर येण्यासाठी जर एवढे कष्ट करायला लागत असतील, दिस इज नॉट फेअर. पालकांसाठी हा विषय सांगतोय. दिस इज नॉट फेअर. हे योग्य नाहीये. एवढे कष्ट द्यायला गरज नाहीये असं म्हणतो. आणि असं म्हणत असताना, हे कष्ट पाहत असताना दुसरं एक अंडचं पिल्लू आतून ठोक्या मारायला सुरू करतो. एक 2-3 ठोक्या मारल्या की तो आळशी माणूस म्हणतो, नो, तुला एवढे मी कष्ट पडू देणार नाही असं म्हणतो. आणि ते अंड हातात घेतो. 2-3 ठोक्या हातून मारलेले असतात. वरतून तो अंड फोडतो आणि त्या पिल्लाला म्हणतो, ये बाहेर. ते पिल्लू बाहेर येतं. ते पिल्लू जेव्हा बाहेर येतं मित्र, ह्या माणसाला, त्या आळशी माणसाला इतका आनंद होतो की या पिल्लाला काहीही कष्ट न करू देता मी बाहेर काढलं असं म्हणतो. सद्गतीत होऊन जातो. आनंद होतो. पण तुम्हाला हे माहित आहे का की त्या पिल्लाचं पुढे काय होतं? पुढच्या 2 तासामध्ये ते पिल्लू मरून जातं. मित्र हो, पुढच्या 2 तासात ते पिल्लू मरून जातं. का माहित तुम्हाला? का माहितीये? या अंड्याच्या कव्हरच्या मध्ये आवरणामध्ये जे पिल्लू असतं त्याला बाहेरच्या वातावरणामध्ये सस्टेन होण्यासाठी, जगण्यासाठी तेवढ्या ठोक्या दिल्याशिवाय, तेवढ्या ठोक्या मारल्याशिवाय, तेवढे कष्ट केल्याशिवाय त्याची बॉडी सशक्त होत नाही, सुदृढ होत नाही. म्हणून या वातावरणात जगण्यासाठी त्या पिल्लानं तेवढ्या ठोक्या मारायलाच पाहिजेत. तद्वतच तुम्हाला या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये जर स्टँड व्हायचं असेल, पुढे जायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर एवढ्या ठोक्या मारायची तयारी ठेवा. तुम्ही निश्चित पुढे पोहोचू शकता. आणि माझा संदेश सगळ्यांना असा आहे, मला अप्लाय केला, तुम्ही सगळ्यांना अप्लाय करा. एका मित्राला मी माझा फोन केला, त्याचा वाढदिवस होता. त्याला फोन केला, म्हणलं आजचा संकल्प काय तुमचा? त्यांचं नाव बाबूराव म्हेत्रे, हैदराबादमध्ये सायंटिस्ट आहेत, माझे चांगले मित्र आहेत. त्यांना फोन केला, तुमचा संकल्प काय? हे म्हणाले, 2 संकल्प केले डॉक्टर लहाणे मी. म्हणलं कुठले सर? पहिला संकल्प 100 वर्ष जगायचं. म्हणे 100 वर्ष जगायचं. म्हणलं अवघड आहे हो. नाही म्हणले, हे जे इंजिन देवाने तयार करून दिलंय 200 वर्ष कॅपॅसिटीचं इंजिन आहे, पण आपण 100 वर्ष जगलं पाहिजे. सगळ्यांनी हा संकल्प करा. पहिला. नंबर 2, दुसरा संकल्प. मला दुसरा संकल्प काय? देवाला समजून घेऊन देवाच्या इच्छेप्रमाणे काम करायला पाहिजे. आता हे मात्र मी तुम्हाला समजून सांगतो आणि तसं तुम्ही करा. देवाला समजून घेऊन देवाच्या इच्छेप्रमाणे काम करा. म्हणजे काय? आता सगळ्या आईवडिलांसाठी हा पहिला प्रश्न. जेव्हा आपल्याला मूल होणार असतं तेव्हा प्रत्येक आईवडिलाला असं वाटतं की हे माझं मूल इतकं छान व्हावं, लोकांनी बघत राहावं, आपण पण बघत राहावं. त्या मुलाकडची पहिली अपेक्षा. दुसरं, हे मूल जेव्हा होतं तेव्हा त्या मुलाकडनं आपण, आपले आई वडील, आपण अशा अपेक्षा करतो, ह्यानं जगातला सगळ्यात मोठा माणूस झाला पाहिजे. माझा मुलगा, माझी मुलगी अशी मोठी झाली पाहिजे, अशी प्रत्येकाला अपेक्षा असते की नाही? आई वडील हात वर करा. असते की नाही अपेक्षा? ही गुड, ही सगळ्यांना अपेक्षा असते. मला सांगा,
ही आपण आपल्या लेकराकडनं अपेक्षा करतो, ही आपल्या लेकराकडनं आपण अशा अपेक्षा करतो, आपल्या लेकराचे आपण असे स्वप्न बघतो. देव ज्यांनी आपल्याला घडवलं त्याच्या काय अपेक्षा असतील का नाही हो? देव ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांनी आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा करून खाली पाठवलं असेल की नाही? त्यांनी काय अपेक्षा केली असेल? मी याला घडवतोय, यांनी काय करावं? तर यांनी चांगलं 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 आणि फक्त चांगलंच काम करावं, ही देवाची अपेक्षा आहे. ती पूर्ण करा आणि जगा. प्रत्येक आईला असं वाटावं हा माझा मुलगा आहे, आईला असं वाटावं ही माझी मुलगी आहे, बापाला आईला असं वाटावं हे माझं लेकरू आहे, बायकोला वाटावं हा माझा नवरा आहे. माझी बायको नेहमी म्हणते मला कुणी विचारावं की मी कोण आहे म्हणून, मला फक्त विचारावं लोकांनी मी कोण आहे म्हणून. असं प्रत्येक बायकोला वाटावं की हा माझा नवरा आहे, लेकरांना वाटावं हा माझा बाप आहे, मित्रांना वाटावं हा माझा मित्र आहे, समाजाला वाटावं हा आमचा एक माणूस आहे. असं जगा आणि असंच जगा. धन्यवाद. धन्यवाद. शून्यातून खूप मोठं उभं करून ही विनम्र राहणाऱ्या विठ्ठलाची आज तुम्ही आम्ही सगळ्यांनी थोडीशी एक कंगोरा म्हणेन मी, आपण त्यांच्याशी सुसंवाद साधू शकलो. आपल्याला बऱ्याचदा डॉक्टरांशी बोलण्याचा योग येणार आहे. डॉक्टर साहेब, डॉक्टर डे 1/7/13 आणि खऱ्या अर्थानं 1/7/13. आपण इथंच थांबूया. धन्यवाद. ज्या मंडळीने हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला त्या मंडळीचा मी तुमच्या वतीनं, तुमच्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या अगदी हृदयातून धन्यवाद मानतो. धन्यवाद. खरं तर या ठिकाणी सगळेजण आपण म्हणजे निशब्द झालेलो आहोत. आयुष्यातल्या पहिल्या 25 वर्षामध्ये प्रचंड गौऱ्या उचला म्हणजे उरलेलं सगळं आयुष्य फुलात जाईल. जर पहिल्या 25 वर्षात आयुष्यातल्या आपण जर फुलच गोळा करत राहिलो तर उरलेलं सगळं आयुष्य गौऱ्यात जाईल. अशा साधारण आशयाचा हा आमचा आदर्श, आपल्या सगळ्यांचा आदर्श. आपण आज भाग्यवान आहोत की खरंच 7 जन्माची पुण्याई आहे आणि म्हणून आपण हे सगळे पालखीचे भोई होऊ शकलो. ही खरं तर आज सगळ्यांच्या मनामधली भावना आहे. आज आम्ही धन्य झालेलो आहोत. या ठिकाणी आदरणीय त्र्यंबकदासजी झंवर साहेब, खरं तर त्यांना अतिशय उत्कृष्ट व्यक्ती म्हणून आम्ही सगळे तरुण हे पाहत आहोत, आदराने पाहत आहोत. त्यांनी आम्हाला वेळ दिला, आपल्या सर्वांसाठी तितका वेळ ते इथं बसून राहिले आणि खऱ्या अर्थानं अध्यक्षस्थान त्यांनी या ठिकाणी खरं तर ते भूषवलं. आम्ही सगळेच जण धन्य आहोत. आम्ही या सर्व मंचाच्या वतीनं, आमच्या मंडळाच्या वतीनं सर्व काकांचे, झंवर साहेबांचे इथं हार्दिक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी डॉक्टर PR देशमुख साहेब उपस्थित राहिले, ज्येष्ठ असे मार्गदर्शक. शाहू कॉलेज ज्यांना घडवण्यात, खरं तर डॉक्टर साहेबांना घडवण्यात ज्यांचा हात होता. म्हणालात आपण की मला इथं का बोलवलं, शाहू कॉलेजचे आपण खरं तर या ठिकाणी सर्व आहात आणि म्हणून आपण या ठिकाणी आलात आणि तुमच्या उपस्थितीत आम्हाला हे सगळं साजरं करता आलं. आपलं आभार. लातूरच्या प्रथम नागरिक आणि आमच्या सगळ्यांचा भूषण असणाऱ्या आम्ही सगळ्यांना अभिमानानं म्हणतो की खरंच लातूरच्या इतिहासामध्ये पहिली महिला महापौर म्हणून ज्यांचा आम्ही खरंच इतिहास जो नोंद घेणार आहे त्या इथं आल्या. त्यांनी हा वेळ या ठिकाणी दिला. अतिशय कुटुंबासारखं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. ही मंचावरची सगळी मंडळी खरं तर एका विशिष्ट अशा ध्येयानं प्रेरित होऊन आदर्शवत बनलेली आहेत. या सर्वांचेच आदर्श आम्ही इथं घेणार आहोत. आदरणीय स्मिताताई खानापुरे यांचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचा आवाज खरं तर रांदेड साहेब असे आहेत. लातूरमध्ये कुठलाही समारंभ कार्यक्रम म्हटला, बाहेर समोर नसलेला माणूस जरी माईकवरून आवाज ऐकला की म्हणतो रांदेड साहेबांचा आवाज आहे. हा आमचा लातूरचा आवाज खरं तर या ठिकाणी उपस्थित राहिले, कारण त्यांचे स्वतःच एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा आवाज हा संपूर्ण परिसराला, संपूर्ण सभागृहाला मंगलमय करतो. हा मंगलमय आवाज, त्याचे या ठिकाणी मी हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आमच्या सगळ्या लातूरची मान ताट ठेवणारा, लोकसत्ता वृत्तपत्र समूहामध्ये बरेच वर्षापासून आपली सेवा देणारे असा एक बुलंद आवाज आदरणीय श्री प्रदीपजी नणनकर साहेब यांचा या ठिकाणी मी या मंचाच्या वतीनं अतिशय मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी उपस्थित असणारे LICचे या ठिकाणी शहर लातूरचे प्रमुख, या सर्वांचे, संतोष बिराजदार सरांचे, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या खास करून प्रचिती कम्प्युटर्स श्री उदयजी देशपांडे यांच्या सूत्रातून ही सगळी माळ
या ठिकाणी खरं तर ओवली गेली आहे. हा आमचा सगळ्यांचा धागा. आदरणीय देशपांडे सर यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरचे सर्व प्राध्यापक किशोर पानसे, श्री संतोष बिराजदार, श्री बुराडे पाटील, डॉक्टर उज्ज्वला पाटील, श्री शिरीष कुलकर्णी, ॲडव्होकेट रमेश खाडप, श्री कमलाकर सावंत, श्री श्रावण चव्हाण, सर्वांचं या ठिकाणी श्री हरिश्चंद्र सुडे, बाळासाहेब जाधव, श्री अशोक तोगरे, प्राध्यापक बालाजी शिंदे यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या सर्वांच्या उपर डॉक्टर साहेब, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान डॉक्टर विठ्ठल लहाने. आज आम्ही अवघाची विठ्ठल झाला, तो याची देही याची डोळा या ठिकाणी पाहिला. त्यांचे शतशः आभार. त्यांच्या आईवडिलांचे, त्यांच्या धर्मपत्नीचे, त्यांच्या कुटुंबियांचे, आमच्या सर्वांच्या वतीनं, ह्या सभागृहाच्या वतीनं मी या ठिकाणी अतिशय मनपूर्वक, हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं आयुष्य मंगलमय या ठिकाणी जावो अशी कामना या मंगल प्रसंगी व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद, त्रिवार धन्यवाद.